सर्वांना नमस्कार. शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त माहे ऑगस्ट 2026. माहे ऑगस्ट इतिवृत्तामध्ये कोणकोणते ठराव असावेत ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. सर्वप्रथम सुनील बुळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. शाळा व्यवस्थापन समिती सभा क्रमांक 4, ठिकाण, दिनांक, वेळ लिहिणार आहात. यानंतर अनुक्रमांक, सभासदाचे नाव, पद, सही अशा प्रकारे माहिती लिहून आपण जेवढे सदस्य असतील तेवढ्या सदस्यांचे अनुक्रमांक घालून आपण त्यांची नावे घालून आपण सह्या घेणार आहात. वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली. सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव श्री सौ यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आपल्या शिक्षक बांधवांना शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. विषय क्रमांक 1, मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. ठराव क्रमांक, मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त सचिव श्री सौ यांनी वाचून दाखवले असता यावर चर्चा होऊन कोणताही बदल न सुचविल्याने ते आहे तसेच सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 2, आकारिक चाचणीबाबत. ठराव क्रमांक, शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील पहिली आकारिक चाचणी पुढील आठवड्यात होणार असून झालेल्या अभ्यासक्रमावर ती घेण्यात येणार असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक स्वतः अभ्यास करावा, तसेच शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल याकडे लक्ष देण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 3, नवोदय परीक्षेबाबत. ठराव क्रमांक, नवोदय परीक्षेसाठी इयत्ता 5वीतील विद्यार्थी बसवण्यात आले असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन विद्यार्थ्यांचे नवोदयचे नियमित तास घेण्यात यावेत याबाबतचे नियोजन शिक्षकांनी करून विद्यार्थ्यांचा निकाल चांगल्या पद्धतीने लागेल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. यासाठी शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 4, शाळाबाह्य सर्वेक्षणाबाबत. ठराव क्रमांक, गावातील शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक 15 जुलै 2026 ते 30 जुलै 2026 या कालावधीमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यात गावात शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित बालक एकही आढळून आले नाही. याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती अशा प्रकारचे शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित होऊन एखादे बालक गावात आल्यास अशा बालकांना शाळेत दाखल करून घेण्यात यावे. तसेच भविष्यातही अशा प्रकारचे एखादे बालक परिसरात आढळले असते याबाबत तात्काळ शाळा व्यवस्थापन समितीला मुख्याध्यापकांना कळवण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5, उपस्थिती भत्ता पात्र विद्यार्थिनींची यादी तयार करण्याबाबत. ठराव क्रमांक, शैक्षणिक वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षात उपस्थिती भत्ता विशेष घटक या शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थिनीची निवड करण्याबाबत चर्चा करताना शिष्यवृत्तीबाबत निकष सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन कुमारी या विद्यार्थिनींची उपस्थिती भत्ता विशेष घटक शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र होऊ शकतात. त्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता पालकांनी करावी, अन्यथा सदर पालकांनी शिष्यवृत्ती मिळणार नसल्याबाबतचे हमीपत्र लिहून द्यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 6, PM पोषण अंतर्गत लोकसहभाग वाढवण्याबाबत. ठराव क्रमांक, PM पोषण योजनेअंतर्गत शाळेमध्ये परसबाग, अन्न बनवणे, वाटप करताना प्रत्यक्ष माता पालक सहभाग, शाळेसाठी आवश्यक मूलभूत बाबी यावर चर्चा केली असता चर्चेअंती पालक सभेमध्ये उपस्थित महिला पालकांना
आठवड्याचे वार ठरवून द्यावेत व सदर दिवशी पालकांनी उपस्थित राहून अन्न शिजवताना व वाटप करताना लक्ष द्यावे. स्वतंत्र लोकसहभाग अभियान राबवून धान्य साठवण्याची कोठी, हात धुण्यासाठी स्वतंत्र नळ व्यवस्था, हँडवॉश स्टेशन, जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था अशा विविध बाबी लोकसहभागातून उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 7 शाळा विकास आराखड्यास मंजुरीबाबत ठराव क्रमांक शैक्षणिक वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षाचा विद्यार्थी गुणवत्ता, भौतिक सुविधा या सर्व बाबींच्या अनुषंगाने तयार केलेला शाळा विकास आराखडा सभेसमोर सादर करण्यात आला असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती तयार केलेल्या शाळा विकास आराखड्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच सदर मागण्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ग्रामसभेमध्ये मागणी करण्यात यावी व सर्व सदस्यांनीही शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 8 PM पोषण अंतर्गत SNA स्पर्श प्रणाली सुरू होत असल्याबाबत ठराव क्रमांक PM पोषण योजना अंतर्गत SNA स्पर्श प्रणाली सुरू होत असल्याबाबत सभेला सांगितले. झिरो बॅलन्स करंट होल्डिंग अकाउंट उघडण्यास सांगितले होते. त्यानुसार अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडले आहे. याबाबत चर्चा केली असता शासन निर्णयानुसार तसेच वरिष्ठांनी सांगितल्यानंतर PM पोषण योजनेचा व्यवहार झिरो बॅलन्स करंट होल्डिंग अकाउंटवर करण्यात यावा असे सर्वानुमते सांगण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 9 स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकनाबाबत ठराव क्रमांक शासन निर्णय जाक्र 26-27 नुसार शाळांमध्ये स्वच्छता, हरितपणा आणि सर्वसमावेशक उत्तमपणे शालेय वातावरण नियमितपणे टिकून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, स्वच्छ आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन करण्याबाबतच्या परिपत्रकाचे वाचन केले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती शाळेचे मूल्यांकन चांगले व्हावे यासाठी सर्वतोपरी सर्वांनी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. विषय क्रमांक 10 तंबाखूमुक्त शाळाबाबत ठराव क्रमांक सलाम मुंबई फाउंडेशन व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित तंबाखूमुक्त शाळा उपक्रम शाळेमध्ये राबवणे आवश्यक असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती शालेय परिसरामध्ये कोणीही तंबाखूजन्य पदार्थ विक्री करू नये, खाऊ नये असे ठरवण्यात आले. तसेच सर्व निकषांची पूर्तता करून आपली शाळा तंबाखूमुक्त शाळा व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 11 ऐनवेळीचा विषय. ऐनवेळीचा कोणताही विषय नसल्यामुळे शेवटी मुख्याध्यापक श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले. मित्रांनो, जर का तुमच्याकडे काही विषय असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून त्या विषयांचा सर्व शिक्षक बांधवांना फायदा होईल. मित्रांनो, भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.